तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरा आता घरी आलेली असते. रात्रीच्या वेळी ती रिक्षाने तिच्या बाबांचं एक नर्सरीचं पेमेंट बाकी असतं ते घेण्यासाठी गेलेली असते. बाबांनी तिला फोन करून सांगितलेलं असतं की घरात जवळच एक माणूस आहे आणि त्याच्याकडे आमचं पेमेंट बाकी आहे आणि तो उद्याच बाहेर गावी जाणार आहे, तर त्याच्याकडनं पेमेंट कलेक्ट करून आण. वसुंधरा सुद्धा आकाशला घेऊन जाणार असते, पण आकाश झोपी गेलेला असतो, त्यामुळे ती एकटीच जाते आणि त्या माणसाकडून ती पेमेंट घेऊन येते. पण तो माणूस असतो विशाखाचा. वसुंधरेला विशाखाला एका प्लॅनमध्ये अडकवायचं असतं. तिने त्या माणसाला पैसे दिले आणि आकाशवरती हल्ला करून घेतला असं तिला सिद्ध करायचं असतं आणि म्हणूनच दुसरा माणूस वसुंधरेचे फोटो काढत असतो. ती जिथे जिथे जाईल, ज्या माणसाकडून पेमेंट कलेक्ट करेल, ज्या रिक्षातून येईल, त्या सगळ्याचे फोटो काढले गेलेले असतात. वसुंधरा आता घरी आलेली असते आणि ती आतमध्ये गेलेली असते. विशाखा तिच्या मागावरच असते. विशाखा आता वॉचमनला सांगते की मला ना आज रात्रीचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हवेत आणि वॉचमन सुद्धा तिला हो म्हणतो. सकाळची वेळ झालेली असते. जयश्रीने आता आकाशसाठी गरमागरम हलवा म्हणजे शिरा केलेला असतो आणि ती माधवला म्हणत असते की आज ना आकाश हात शिरा बघून नक्की माझ्या हातचं खाणार आणि त्याच्यातला आणि माझ्यातला दुरावा आता मिटून जाईल असं ती म्हणत असते. तेवढ्यात आकाश येतो. माधव म्हणतो आले तुमचे चिरंजीव आले. आता जयश्री त्याच्याकडे जाते आणि त्याच्या समोर हलव्याचा भांड ठेवते आणि म्हणते की घे आकाश, तुझ्यासाठी बनवलं आहे, माझ्या हाताने खा. आकाश म्हणतो हो, 1 मिनिट थांब, पण वसुंधरा पण येत आहे, आपण सगळेजण मिळून खाऊया. जयश्री म्हणते नाही, तिच्यासाठी नाहीये, तुला माहिती ना तिला अन्न पाणी मिळणार नाही या घरात. त्यावर आता आकाश म्हणतो ठीक आहे, मग मलाही खायचं नाहीये. जोपर्यंत वसुंधरेंना या घरामध्ये अन्न पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाहीये. आता जयश्री उगाच इमोशनल ड्रामा करायला लागते आणि म्हणत असते आकाश, तुला तुझ्या आईची माया कळत नाहीये का? मी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी बनवलं आहे. तू हॉस्पिटलमधून आल्यापासून काहीच गोडाधोडाचं बनवलं नव्हतं म्हणून, आणि तू माझ्या हातचं खायला नकार देतोयस. अरे कुठे गेलंय तुझं प्रेम माझ्यावरचं, सांग ना. त्यावर आकाश म्हणतो आई, हे रोज रोजचं भांडण मला सुद्धा आवडत नाहीये, पण तूही समजून घे. वसुंधरा जर ह्या घरात खाणार नसणार तर मी सुद्धा खाणार नाही. माधव म्हणतो माझं झालं, मी चाललो. तुमचे रोजचे वाद ऐकण्याची आणि बघण्याची माझ्यात ताकद नाहीये. आणि तो जायला लागतो. आकाश म्हणतो मी सुद्धा निघतोय. बाबा मी तुम्हाला ड्रॉप करतो, थांबा. त्यावर माधव म्हणतो नाही, मला ड्रॉप करायची काही गरज नाही, मी जाईल. असंही तू आमचं हल्ली कुठे ऐकतोय ना, म्हणून मी माझं जाईल. माधव निघून गेलेला असतो. वसुंधरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश काय ऐकूनच घेत नसतो. तो म्हणत असतो वसुंधरा मला समजवण्याचा प्रयत्न नका. वसुंधरा म्हणते आकाशराव, मला सुद्धा आईबाबांकडे जायचंय, ड्रॉप करता का? त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे. तो वसुंधराला घेऊन निघून जातो. इकडे जयश्री रडायला लागते. अवनी तनया म्हणते आई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? आपल्याला माहिती ना आकाश दादावर कोणाचा इन्फ्लुएन्स आहे. तो स्वतःच्या मनाने नाही वागत आहे सगळं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावर जयश्री म्हणते जाऊ दे, या बाईच्या मनासारखंच सगळं काही होऊ दे. माझं जर आकाश उपाशी राहणार असेल ना तर ते मला अजिबात चालणार नाहीये. येऊ दे हिला किचनमध्ये, हवं ते करू दे. त्यावर तनया म्हणते पण आई, ती हळूहळू सगळ्या घरावरती ताबा घेईल. त्यावर जयश्री म्हणते होऊ दे तिच्या मनासारखं, काय करायचंय ते करू दे तिला, पण मला माझा मुलगा परत हवा आहे. आणि ती रडायला लागते. तनया आता रूम मध्ये जाते आणि विशाखाला फोन लावते आणि म्हणते मम्मा, इकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर विशाखा म्हणते काय झालंय? तनया म्हणते बघ ना, ही म्हातारीचं डोकं सटकलंय का? माझी तर जाम जीवावर आलेली. अगं तिने वसुंधरा वहिनीला परत किचन मध्ये प्रवेश दिलेला आहे, परवानगी दिलेली आहे, कारण आकाश आता घरात जेवत नाहीये म्हणून ती म्हातारी इमोशनल झाली आणि तिने वसुंधराला किचन मध्ये येण्यासाठी परवानगी दिली. हिचं काय डोकं फिरलंय का? ही अशी का वागते? त्यावर विशाखा म्हणते तू टेन्शन घेऊ नको, ती काय करेल, फार तर किचन मध्ये येईल आणि कामं करेल, त्याने काही होत नाही. असंही आता तिच्या विरोधात आपण जे प्लॅनिंग केले ना ते सगळं काही एक्झिक्यूट होणार आहे आणि लवकरात लवकर ती पकडली जाणार आहे. तनया म्हणते आर यू शुअर मम्मा? त्यावर विशाखा म्हणते हो, चल मला काम आहे, मी फोन ठेवते. आणि विशाखा फोन कट करते. तनया म्हणते असंच झालं पाहिजे, नाहीतर त्या वसुंधराला मी सोडणार नाहीये. आता खूप उशीर झालेला असतो तरी सुद्धा आकाश घरी आलेला नसतो. जयश्री काळजी करत असते, बाहेर येऊन बसलेली असते आणि अवनीला म्हणत असते बघ ना, आकाश येण्याची वेळ टळून गेली पण अजून तर आला नाहीये. तिला काळजी वाटत असते. त्यावर अवनी म्हणते आई, पहिल्यांदा भाऊजींना उशीर होतोय का? नाही ना, येत असतील, ते कामामध्ये बिझी असतील. तेवढ्यात तिथे एक डिलिव्हरी बॉय येतो. फूड डिलिव्हरी घेऊन आलेला असतो तो आणि अवनीला आणि जयश्रीला विचारत असतो की तुमचं फूड पार्सल होतं ना? त्यावर त्या म्हणतात की नाही, आमचं नव्हतं, दुसरं कोणाचं तरी असेल, तू पत्ता चुकला असेल, जा वॉचमनला जा आणि विचारून घे. अवनी म्हणते थांबा, मला बघू द्या ना याच्यात काय पार्सल आहे ते. जयश्री म्हणते आपलं नाहीये ना अवनी, कशाला बघायचं, मग जा, त्याला जाऊ दे. तो डिलिव्हरी बॉय आता जायला लागतो. तेवढ्यात तिकडनं आकाशची गाडी येते आणि आकाश गाडी पार्क करत असतो. तेवढ्यात तो डिलिव्हरी बॉय त्याच्याकडे जातो आणि पत्ता विचारायला लागतो. अवनी म्हणते आपण याला सांगितलं ना, हा कशाला आकाश भाऊजींकडे जातोय? आकाशला तो पत्ता विचारत असतो. आकाश म्हणत असतो नाही, तुमचा पत्ता बहुतेक चुकलेला आहे, हा प्लॉट नंबर नाहीये, बाजूचा आहे, असा आकाश दुसरीकडे मान वळवून त्याला सांगत असतो. तेवढ्यात हा डिलिव्हरी बॉय त्याच्या बॅग मधून एक
पिस्तूल बाहेर काढतो आणि आकाशवरती निशाणा साधतो. आकाश त्याच्याकडे बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. हा डिलिव्हरी बॉय नसून आपल्याला मारायला आलाय असं त्याला समजतो आणि तो खूप घाबरतो. इकडे अवनी आणि जयश्री सुद्धा खूप घाबरतात. भास्कर आणि अखिलला ते आवाज द्यायला लागतात. आकाश आता पटकन बाहेर येतो आणि त्या माणसाचा हात पकडतो आणि त्यांच्यामध्ये जोरदार सामना सुरू असतो. वसुंधरा सुद्धा बाहेर आलेली असते. आकाश, भास्कर सगळेजण त्या माणसाला लोटत असतात. तो माणूस आता गन तिथेच फेकतो आणि पळून जायला निघतो. भास्कर त्याच्या पाठीमागे धावत धावत गेलेला असतो आणि वॉशरूम सुद्धा गेलेला असतो. सगळेजण आकाशला आतमध्ये आणत असतात. वसुंधरा सुद्धा आकाशला काळजी करण्यासाठी त्याचा हात वगैरे धरत असते, पण जयश्री म्हणते तू त्याच्या आजूबाजूला यायचं नाहीये, बाजूला हो, आणि ती आकाशला मध्ये घेऊन जाते. आकाश आणि जयश्री एकमेकांकडे बघत असतात. जयश्री म्हणत असते, आकाश तुला आता तरी पटतंय का? ही बाई आल्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे. हा तुझ्यावरती दुसरा हल्ला झालेला आहे. अवनी म्हणते, भाऊजी मला आधी असं वाटत नव्हतं, पण आता माझा विश्वास बसायला लागलाय. वसुंधरा जेव्हा घरातून बाहेर गेली ना, तेव्हाच तुम्हाला शुद्ध आली होती आणि ती घरात आली आणि आता परत तुमच्यावरती दुसरा हल्ला झालेला आहे. भाऊजी प्लीज आमचं ऐका ना. ज्यावर जयश्री म्हणते, अरे आकाश तुला काय झालंय? तुझ्या आईचं म्हणणं सुद्धा तुला पटत नाहीये का? अरे तुला 9 महिने पोटामध्ये जोपासलंय मी. मला माहिती तुझ्यासाठी काय चांगलंय काय वाईट आहे. या बाईच्या पासून ना तुझ्या जीवाला धोका आहे. ग्रह बघत असतील, त्यांचा कोप झाला असेल, ही तुझ्या आयुष्यात परत आली आणि परत तुझ्यावर हल्ला होते. आणि ती वारंवार आकाशला हे सांगत असते की वसुंधरापासून त्याच्या जीवाला धोका आहे. आकाश आता खूप चिडतो आणि तो म्हणतो की शांत व्हा तुम्ही सगळ्यांनी. वसुंधरा म्हणते, आकाशराव जर माझ्यापासून तुमच्या जीवाला खरंच धोका असेल, तुम्ही सुरक्षित नाही असणार तर मी इथून गेलेलीच बरी. तुमची परवानगी असेल तर मी इथून निघून जाते. जयश्री म्हणते, जा आत्ताच्या आत्ताच जा या घराबाहेर. आकाश आता वसुंधराकडे येतो आणि म्हणतो, नाही वसुंधरा इथून कुठेही जाणार नाहीये आणि तुम्ही एक गोष्ट ना कायमची लक्षात ठेवा, त्यांच्यापासून माझ्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. तुम्ही सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का? अशा कुठल्याही गोष्टींवरती तुम्ही का विश्वास ठेवताय? मुळात मी आज जिवंत आहे ना, तर ते फक्त आणि फक्त वसुंधरा यांच्यामुळे. तुम्ही विसरलात का हॉस्पिटलमध्ये त्याच मला घेऊन गेल्या होतात आणि माझे मागचे दिवस तुम्ही मला आठवायला लावू नका, पण मला आता बोलणं भागच आहे. तुम्हाला माहिती ना, मागे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि स्वतःचा जीव मी गमवायला बसलो होतो. स्वतःचा जीव संपवायचा होता मला. त्यावर जयश्री म्हणते, त्याचा इथे काय संबंध आहे? आकाश म्हणतो, संबंध आहे आई. तेव्हा वसुंधरा माझ्या आयुष्यात नव्हता, पण तेच प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात होते ना, मग त्या आल्यामुळे माझ्या आयुष्यात ते प्रॉब्लेम आलेले आहेत असं का म्हणतेस तू? आधी पण माझ्या आयुष्यात खूप संकट होती, खूप प्रॉब्लेम्स होते, पण तेव्हा वसुंधरा माझ्या आयुष्यात नव्हत्या. इनफॅक्ट त्या जेव्हापासून आलाय ना, तेव्हापासून माझं आयुष्य सुंदर झालं आहे. बनीने आणि त्यांच्या माझ्या आयुष्यात येण्याने मला जगावंसं वाटतंय, मला पुन्हा आयुष्य एन्जॉय करावं असं वाटतंय. हे तुम्हा लोकांना का दिसत नाहीये? वसुंधरा आता मनातल्या मनात खूप खुश होत असते. ती रडत असते, पण तिला तिची बाजू समजून घेणारा तिचा नवरा तिच्या पाठीशी उभा असतो आणि हे बघून तिला आनंद होत असतो. तेवढ्यात तिथे भास्कर येतो आणि तो म्हणतो, आकाश हल्लेखोरांना पकडला गेलेला आहे. आकाश म्हणतो, हे बघा माझ्यावरती कोण सारखं सारखं हल्ला करतंय, त्याच्याकडे फोकस करण्याच्या ऐवजी तुम्ही वसुंधरांना का दोष देत आहात? आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगून ठेवतो, तुम्हाला जर मी हॅपी हवा असेल, खुश हवा असेल ना, तर आधी वसुंधरांना दोष देणं बंद करा, त्याच्याने मला खूप त्रास होतोय. भास्कर म्हणतो, तो हल्लेखोर आता पकडला गेला आहे, लवकरच कळेल या सगळ्यांमागे ना कोण आहे ते. आता सकाळची वेळ झालेली असते आणि सगळेजण पोलिसांची वाट बघत असतात. आता आकाश ऑफिसला जायला निघतो. माधव आणि जयश्री म्हणतात, आकाश तुझी तब्येत ठीक आहे ना? कालच तुझ्यावरती एवढा मोठा हल्ला झाला आणि तू परत कामाला चाललायस. आकाश म्हणतो, माझ्यावर हल्ला झालाय ना, तो हल्लेखोर पकडला गेलेला आहे. आता काही काळजी करण्याचं कारण नाही, मला काही होणार नाही, आणि तो ऑफिसला जायला निघतो. तेवढ्यात तिथे विशाखा येते. विशाखा म्हणते, अगं जयश्री, मला कालच तनयाने फोन करून सगळं काही सांगितलंय आणि मला धीरच धरवे ना, म्हणून मी आले. आकाश तू ठीक आहेस ना रे? असं कसं तुझ्यावरती सारखे सारखे हल्ले होत आहेत? म्हणजे तू ना कोणावर विश्वास ठेवतोय, कुणाला जवळ करतोय, याचा एकदा नीट विचार कर. काय सांगता येतं, घरातलीच व्यक्ती असू शकते ना तुझ्यावर हल्ला करणारी, आणि ती वसुंधरेचेच नाव सरळ सरळ इनडायरेक्टली घेत असते. आकाश म्हणत असतो, तो हल्लेखोर पकडला गेला, तर मावशी टेन्शन घेऊ नका. तेव्हा विशाखा म्हणते, अरे तो कॉन्ट्रॅक्ट किलर होता, त्याला कोणीतरी सुपारी दिली असेल ना मारण्याची. मेन गुन्हेगार तर वेगळाच कोणीतरी असेल. तेवढ्यात तिथे आता पोलिस आलेले असतात. माधव म्हणतो, या तुमचीच वाट बघत होतो मी. जयश्री म्हणते, पोलीस साहेब कोणी सांगितलं का तुम्हाला? आता माणसाने काही सांगितलं का? कोणाचं नाव सांगितलं त्याने? लवकर सांगा ना, आमचा धीर सुटत चाललाय आता. त्यावर पोलीस म्हणतात, दुर्दैवानं ती व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे. तो सगळं काही ओकला आहे, त्याने नाव सुद्धा घेतलंय की आकाश सरांना मारण्याची सुपारी त्याला कोणीतरी दिली होती ते. हे ऐकून आता सगळेजण खूप शॉक असतात. घरातलीच व्यक्ती म्हटल्यानंतर त्यांचा डाऊट वसुंधरेवरच जातो. आता पोलीस म्हणतात की हो, तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे. आकाश साहेब, तुमचीच बायको तुमच्या जीवावर उठलेली आहे.
वसुंधरा ठाकूर यांनीच त्या माणसाला सुपारी दिली होती तुम्हाला मारण्यासाठी. आकाश म्हणतो, काय बोलताय तुम्ही, असं नाही होऊ शकत, माझी बायको तसं काहीच नाही करू शकत आणि त्या निर्दोष आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पोलीस म्हणतात, तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, आम्हाला आमची कारवाई करू द्या. यांच्या विरोधात त्या माणसाने स्टेटमेंट दिलंय, यांच्यावरती अरेस्ट वॉरंट आहे आणि आता पोलीस तिला पकडायला जातात. वसुंधरा म्हणते, नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तसं काहीही केलेलं नाहीये, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आता पोलीस वसुंधरेला घेऊन जात असतात. जयश्री म्हणते की हिला आत्ताच्या आत्ता अटक कराने फासावर चढवायला, हिची हिंमतच कशी झाली माझ्या मुलाच्या जीवाशी खेळण्याची. आणि वसुंधरेला तर पोलीस बाहेर घेऊन चाललेले असतात. सगळेजण तिच्या मागे धावत जात असतात. बनी बाहेर खेळत असतो, तो सुद्धा येतो आणि म्हणतो, आई तू कुठे चालली, तुला हे लोक कुठे घेऊन चालली, आणि तो रडायला लागतो. आकाश म्हणतो, बनी बाळा तू शांत हो, मी बोलतोय ना पोलिसांसोबत, आणि बोलत असतो. त्यावर पोलीस म्हणतात, हे बघा तुम्ही आमच्या कारवाईच्या मध्ये येऊ नका, नाहीतर तुमच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू. भास्कर म्हणतो, आकाश प्लीज त्यांना जाऊ दे, त्यांच्या मध्ये पडू नकोस. आकाश आता बनीला सावरत असतो. बनी पोलिसांच्या गाडीच्या मागे मागे धावत असतो आणि पडून जातो. तेवढ्यात आकाश त्याला जवळ घेतो आणि त्याला सावरत असतो. वसुंधरा खूप रडत असते आणि ती म्हणत असते, आकाशराव बनीची काळजी घ्या. आणि वसुंधरेला अटक करून पोलिस घेऊन गेलेले असतात. तर मग बघूया आता वसुंधरा आणि आकाश यांची पुढची लढाई काय वळण घेता येते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.